सध्या राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण जरा पुण्यामध्ये जाऊयात, कारण पुण्यामध्ये सुद्धा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग मंदिरामध्ये आता सध्या एक वृंदावनची प्रतिकृती त्यांनी साकारलेली आहे। मी रोहन तुझ्याकडे येतोय। ज्या पद्धतीने जो देखावा या ठिकाणी साकारलेला आहे, म्हणजे जर आपण तिथल्या जर परिसराचा जर आढावा घ्यायचा झाला तर मी चुकत नसेल तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, त्याच्यानंतर बाबू गेनूचा गणपती असेल, मंडई असेल आणि राहिलेला आपला तुळशीबाग गणपती असेल, या सगळ्यांनी आता या ठिकाणी महालच्या महाल उभे केलेले आहेत। काहींनी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे। तर या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर बारकाईने कोणकोणत्या गोष्टींवरती प्रकाश टाकला गेलेला आहे देखाव्यावरती? खरं तर पुण्यातील गणेशोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की पुण्यातील देखावे, आणि मागील काही वर्षांपासून देखाव्यांमध्ये मंदिरांची प्रतिकृती जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मोठे मोठे मंडळ उभारताना पाहायला मिळत आहेत। दगडूशेठ हलवाई बाप्पांनी देखील रामनाथ स्वामी चेन्नईतलं जे मंदिर आहे त्याचा मोठा देखावा जो आहे तो उभा केलेला आहे, आणि तुळशीबाग गणपती मंडळाने देखील 132वं वर्ष आहे रौप्य महोत्सव पार केलेला आहे, आणि त्यानंतर जो आहे तो आता जवळपास मथुरेतील वृंदावन जो आहे तो उभा केलेला पाहायला मिळतोय, आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती या वृंदावन पाहायला मिळते। आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर मोठी मूर्ती जी आहे ती या तुळशीबाग मंडळीतील बाप्पाची आहे। मंडई परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीची शारदा पार्वतीची मूर्ती जी आहे ती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे। तिथं देखील अशाच प्रकारचा देखावा जो आहे तो उभा केलेला पाहायला मिळतोय। खरं तर मागील कित्येक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गणेशोत्सवाचा ट्रेंड जो आहे तो बदललेला आहे, त्यामुळे मोठे देखावे जे आहेत ते साजरे केले जात आहेत, आणि पुण्यातील सगळ्याच मंडळांनी अशाच पद्धतीचे देखावे सादर करून मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या मंडळांकडे भाविकांची गर्दी ओढताना पाहायला मिळालेली आहे। दगडूशेठ मंडळाने देखील केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती उभी केलेली आहे, तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून गर्दी होते। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जर का हा सगळा परिसर पाहिला, तुळशीबागेचा परिसर पाहिला, तर गर्दीने ओसंडून दररोज पाहत असतो, कारण का खरेदी केंद्र जे आहे ते नक्कीच। त्यामुळे आपण पाहतो की पुणेकरांचा सुद्धा उत्साह आता गगनात मावेनासा आहे। बाप्पाच्या दर्शनासाठी आता पुणेकर सुद्धा आता पुढे सरसावलेले आहेत। धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। आणि